आणखीन एक मोठी बातमी बघूयात। विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची ठाकरेंच्या सेनेतनं हक्कालपट्टी करण्यात आली आहे आणि त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतायत अशी माहिती समोर येते। संजय राऊत यांनी तसं ट्विट केलेलं आहे। नाशिकमध्ये विनायक पांडे यतीन वाघ हे भाजपमध्ये प्रवेश करतायत, मात्र याचं कारण काय तर संजय राऊतांनी याबद्दल एक ट्विट केलंय। माहितीसाठी जाऊयात नाशिकमधनं। आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, नक्की काय आहे? एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो भाजप कार्यालयाबाहेर बघायला मिळतोय। आत्ताच माहिती मिळते की संजय राऊत यांनी विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे। मात्र ही हकालपट्टीची घोषणा होण्याच्या खूप आधी म्हणजे जवळपास काल संध्याकाळीच या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन या ठिकाणी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी आपल्याला मागे दाखवू इच्छितो की कशा पद्धतीनं भाजप कार्यालयाच्या बाहेर एक हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी रंगलेला आहे। एकीकडे विनायक पांडे, यतीन वाघ आणि शाहू खैरे जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय आणि दुसरीकडे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत भाजपमधले, जे या ठिकाणी या प्रभागांमध्ये निवडणुकीची तयारी करत होते, ते या ठिकाणी दुसऱ्या बाजूला समोर आपल्याला बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे हे दोन्ही गट जे आहेत ते पुढच्या काही वेळात आमने सामने येण्याची भीती व्यक्त केली जाते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो भाजप कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठेतरी या प्रवेशाला स्वतः आमदार देवयानी फरांदे यांनी देखील विरोध केलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो प्रवेश आहे तो आम्ही होऊ देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर हे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांची हीच भूमिका आहे की कोणत्याही किमतीमध्ये हा प्रवेश जो आहे तो दिला जाऊ शकत नाही। त्यांना या ठिकाणी तयारी करायला लावली होती। त्यांना या ठिकाणी खरं तर संपूर्ण तयारी जी आहे ती निवडणुकीची करायला लावली आणि वेळेवर हा प्रवेश होतोय। गणेश मोरे, तुमची भूमिका समोर हे सगळे कार्यकर्ते जे ते प्रवेश करायला आलेले आहेत, हे बघा, ते दरवाजा वाजवत आहे। हा दरवाजा भारतीय जनता पार्टीचा आहे। हा निष्ठावंतांचा उंबरा आहे आणि हा निष्ठावंतांसाठीच हा दरवाजा खुला होईल। कोणीही प्रवेश होणार नाही। मला पूर्ण आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमच्या नेत्या देवयानीताई फरांदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। हे जे आलेत हे फक्त त्यांच्या हेतू स्वार्थ साधण्यासाठी आले आणि हे यांच्या मागे अजून मोठी लढ लावण्यासाठी आलेले। त्यामुळे आम्ही कधी त्यांचा प्रवेश होऊ देणार नाही। तुम्ही निश्चिंत काळजी करू नका। आपण बघतोय की हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। आपल्याला या ठिकाणी देवयानी फरांदे आणि गिरीश महाजन यांची देखील बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। उंबऱ्यावर आलेले प्रवेशासाठी, मात्र अजूनही इथपर्यंत येत नाहीयेत। काय नेमकं अडलंय घोडा? अहो, ते महापौर राहिलेले, आमदाराच्या याच्यात राहिलेले किंवा आमदार लढलो